ये क्या कर रही है भाई मम्मी? गावठी नुस्खा बाबा ने बताया है गावठी नुस्खा. जलेगा नाही ना? झालं पण असेल ते कार झाला असेल आता ते. असा कर पाय जरा. लागतंय का गरम? लागतंय गरम? दाबू नकोस गाईस. माझ्या बाबाने काहीतरी गावठी नुस्खा सांगितलाय. माझ्या पायात दगड तेल, घुसले. हळद, ओवा आणि कांदा. दाबू नकोस. तेल हळद ओवा आणि कांदा घ्यायचा गरम करून. जिथे तुमच्या पायात घुसले दगड तिथे लावायचं. सकाळपर्यंत ते नरम होईल, पस येईल आणि मग ते दगड आरामात निघेल. रांगडा गाडी रडका गडी हा दुखतो काय माणूस आहे मी. आजारी पडतो नुसता. एवढा खतरनाक नाचलोय तर काय आजारी पडणारच ना. नजर लागली असेल पोरींची. हा हे कसं बरोबर बोलली. पोरींची नजर लागली. 4 पोरींनी कॉम्प्लिमेंट दिलं होतं ना माझ्या आउटफिटला आणि बोलले होते चांगलं दिसतोय. नजर काय नव्हे माझी. चिठ्ठी यार ये घर पे चड्डा मत लगाया करो यार. ब्लॉग हे बघ काय केलं बघ इथे. नमस्कार गाईस, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला मी ही रेमेडी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. कुणाच्या पायात दगड घुसला असेल तर वापरा. झालं पायाला काय करायचंय काय तुला? हे बघा ते पिवळं बेडला लागू नये म्हणून मम्मीने काय सॉक्स घातलेत मला पायात. अरे यार हे चड्ड्या काढा यार. व्लॉग करू शकत नाही चड्ड्यांमुळे. पावसाळा आहे गाईस. कुठल्या रूपाच्या चड्ड्या घालतात त्या रूपाची माझी व्लॉग बघत असेल तिला वाईट वाटत असेल. माझी चड्डी लाज वाटत असेल. केल्विन क्लीनची घालाय मम्मी. मला आता पुढच्या वेळी चड्डी घ्यायची तर केल्विन क्लीनची घे. हे रुपा शुपा नाही घालणार मी. कितीला असते? 1500 ला असेल. 1500-2000. 1500. 15 येतील या. रुपा 1500 ला एक बोलते रुपा 15 येतील. गुड मॉर्निंग गाईस. 12ला तिला रात्री पॅकिंग करायची. गुड मॉर्निंग गाईस. लाज लज्जा शरम. क्यों भाई? किती वाजलेत बघ? कितने बजे? 2:30 आणि आता उठलाय. बीमार हूँ, मेरे लिए यही गुड मॉर्निंग है. लेकिन फिर भी ज्यादा ही लेट हो गया यार. उठा है क्यों नहीं? उलट तुला फ्रेशच 13ला पाहिजे असतील तर ती 12ला बापरे फ्रेश मला. 2:30 को उठाऊ मैं. हॅलो गाईज, अनदर डे सेम ब्लॉग. आणि इथे माझी बहीण आता बनवते नवीन व्हिडिओ साठी. काय बनवतेस? शोरमा. ये तर गाईज मी यासाठी व्हिडिओ चालू केलाय की आपल्या बहिणीच्या चॅनलचे किती सबस्क्रायबर झाले? किती सबस्क्रायबर झालेत? बोलले 733. तर गाईज माझ्या बहिणीच्या स्वडिश चॅनलचे 733 सबस्क्रायबर झालेत. जा तर ना. तुझंच प्रमोशन करते ना. तर गाईज लवकरात लवकर माझ्या बहिणीच्या चॅनलचे 1K करून टाका. पिकल बनवले गाईस. घडते का? जा जल्दी अभी बना शोरमा. इट्स टेस्टिंग टाइम. बघूयात कसे झालेत. गॅरेज चांगलेच झाले असतील, काय सांगायची गरज नाही. तरी वेदिकासाठी बघूयात. वाव क्या बात है भाई. एकदम प्रोफेशनल, यमी, स्पायसी, क्रिस्पी. आणि ह्याची जो पिकल बनवलेस ना ते पण मस्त झालंय. गाइस अगर इतना अच्छा खाना बनाती है, इतने अच्छे रेसिपीज बनाती है तो 1K होने जल्दी ये डिजर्व करती है कि नहीं? तो जाओ इधर मैंने डिस्क्रिप्शन में लिंक दी है, जाके सब्सक्राइब करो पहले चैनल को. क्या बात है वेदिका, वाह. हा आप भी खाऊ लो. गाइस जेव्हा केव्हा पण वेदिका रेसिपी बनवते ना तर माझी आई वेदिकाला बोलते 4-4:30 वाजता सुरुवात कर. मला प्रश्न पडला की अशी का बोलते. नंतर मला कळलं की तिने 4:30 वाजता सुरुवात केली ना रेसिपी बनवायला तर 7-7:30 वाजतील ना. मग जेवायची वेळ होईल. मग हिची मेहनत हिचं काम वाचेल ना. किती हुशार का होई. माझ्यासारखेच हुशार आहेत. ही कुठली स्टाईल होती? आता मी शॉर्मा खाल्ला एक.
मी बोला चला जेवण पण वाढ, आता जेवायची वेळ झाली. लुक दे कसलो जेवण, हेच आहे जेवण. Guys. हँडसम. एवढूसा पायात खडा रुपलाय ते लंगडतोय. मम्मी मला चालायला एक मिनिट, एवढूसा नाही रुपलाय गाई, चांगलाच रुपलाय. आणि ते त्यावरती प्रेशर दिला ना की ते दगड आत हे होतंय, चुबतंय. ओहो. नमस्कार गाईस, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. नाही हे रेकॉर्डिंग किया. तर आता आपण आहोत CSMT स्टेशनला चाललोय नॅशनल थिएटरच्या ऑडिशनला. क्या बोलते ओंकार? बोलती पब्ली बोले तो तपली. झाला सुरू. बाहेर आपल्या बिझी शेड्यूल मधून जरासा वेळ काढलाय. अपना यशराज का प्रोडक्शन छोड़ के यहाँ पे हमारे साथ आया है ना. हाँ. दोस्तों के लिए करना पड़ता है, इनके लिए छोटे मोटे काम भी करने पड़ते हैं. गाइस, हाउ इज माय न्यू लुक? अच्छा लग रहा है कि नहीं मोरिया, लेकिन चोमू लग रहा है. मस्त लग रहा है. हे तिकीट काढलंय ना, यंग लग रहा है. तिकीट मी काढले, तू काढले की नाही? आता बघा, आता ब्लॉगिंग करतो ना, तर मुद्दामून पकडते. नाही रे, तिथं नाही बघा. तू काढलेस की नाही? बघू ना आता कळेल. तर तू काढलेस की नाही? ते कळेल आता. कॉन्टेंट अगर उसने नहीं निकाला तो ऐसा चलता नहीं. वॉलेट में बोला जरा वेळे. स्मार्ट आहे ब्रो. तू कधी तिकीट काढत नाहीस ना? नाही, मला गट्स फिलिंग येतं. Gut feeling. आता मी प्रामाणिक झालो, आता मी काढतो. हा, मी पाच काढतो. भाईला प्रेम हो गया ना भाई को. हमारी बात क्या करता हूँ. भाई क्या बोलते, बंदी ना सुधारते. जब बंदी आती है ना लाइफ में तो बंदा सुधर जाता है. हमारी बात भी कर देगी थोड़ी देर. क्या बोलले? छोड़कर. अरे गुस्सा हो रहा है. गुस्सा हो रहा है. ओमकार का ये रूप पहली बार देखा मैंने. कुछ बोला बंदी को. देखो चेहरा देखो, लाल हो गया है. लाल और काला मिक्स होता है तो कौन सा रंग होता है पता है का? बायगन. चला आता जाऊयात मस्तपैकी CSMTचा वॉशरूम AC वाले तिथे मोठी आहेत. आणि मग आपण 138 नंबर पकडून विद्यापीठ भवनमध्ये जाऊयात. चालो गाईस, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर नमस्कार गाईस, कार नंतर आत्ता व्लॉग करतोय मी शूट, कारण की काल एवढा थकलो होतो, घरी गेल्या पडलो. तर आत्ता समजतोय की पेटपूजा झाली. आता काहीतरी थंड प्यावं असं वाटतं म्हणून थंड प्यायला चाललोय. इथून चल. क्या बोलते? काय बोलते? ओंकारला माईममध्ये घेतलंय, फुल हवा टाईट केली काल त्याची. काय कसा एक्सपिरियन्स होता? मस्त होता. मस्त घाम आला, घामाने आंघोळ झाली, पण चांगला मजा पण येते तेवढीच. येस. आता शॉर्टलिस्ट झालो. शॉर्टलिस्टवरनं त्यावरती आपल्याला आपली जागा बनवायची, आपल्याला कन्फर्म व्हायचं आहे. मग इथेच 3-4 महिने विद्यापीठमध्येच राहणं, खाणं, झोपणं, सब इधर ही. चला ना काहीतरी थंड पिऊयात. क्या बोलते? कॅमेरा साफ कर दे. काय ओंकार, उद्या किती वाजता? 7. ओंकार आपला माईममध्ये. अरे यार, लाईटचं रिफ्लेक्शन. ओंकार आपला माईममध्ये, तर त्याला उद्या 7चा कॉल टाईम आहे, आपल्याला 10:30चा. आपण 10:30 वाजता येणार भाई. इथे भाईचारा नाही. आज थांबलो त्यासाठी. एकांकिकाची तालीम किती वाजता संपली रे? 11:30 वाजता संपले. तेव्हापासून बसलो थोडं बसलं. सर. सनसेट बघून जातो. मला पण माईममध्ये घेतलं. माझं माईम बघून त्याने हातपाय जोडले. ते बोलले लिझर्ड तर काय मस्तच केला. लिझर्ड सरडा व्हिडिओ काढायला पाहिजे. डेंजर. माझा सरडा बघून तर माईमचा जो डिरेक्टर आहे तो बोलला बाबा उतर खाली उतर. नाही, खाली उतर नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमचं शिक्षण कमी आहे तुला शिकवण्यासाठी. गॉड लेवलला करतो. मग मी त्यांच्या भल्यासाठी मी आलो खाली. नाही तर आपण प्रयत्न केले. आपण भाई डान्स पण केला. बघा, आयुष्यात रिग्रेट नाही राहायला पाहिजे की काही ट्राय नाही केलं. सगळं ट्राय करायचं. डान्स, एम्बॅरेसमेंट इज एनी डे बेटर दॅन रिग्रेट. ह्याच्या कोटला मोटिवेट होऊन मी वादक वाजवले. वादकच्या 4 धून शिकलो. डान्स केला. अंग दुखतंय आज बेकार. जरा जास्त सिरियसली घेतली असतो. या सगळीकडेच एम्बॅरेस. सगळीकडे एम्बॅरेस होऊन आलो. पण हे खंत नाही राहणार की मी ट्राय नाही केलं. तर आता लवकर जरा सुटलोय आज. तर थोडा सनसेट होतं ना इकडे, मरीन्सला आलोय. थोडा सनसेट बघूया. क्या बात है. सनसेट होगा और हमारा राइज होगा क्या? अरे आज एक गंमत काय घडली माहिती आहे का तुम्हाला?
दरवेळेस उशिरा येणारा व्यक्ती आज माझ्यामुळे उशीर झाला. 5-10 मिनिटं, जास्ती नाही. भाईला टेन्शन, लेट बोलतोय. मला लेट यायला आवडत नाही. पण हे होतं माझ्याकडनं, ते मी काय करू. खरंच नाही आवडत मला ते. होतं. वो तो हो जाता है. चला गाईज, व्लॉग मध्ये कंटिन्यू राहता. हात दुखायला लागलाय माझा वरती ठेवून ठेवून. तुम्हाला तिथे गेल्यावरती व्ह्यू दाखवतो. काय बोलत होतो मी? काय विषय होता आपला? चांगली जी जरा तारीफ करत होता. चांगला माइम करत होता. लगेच कॅच करत होता. कुठे इथे बसायचं का? सेक्सी दिसते रे जवळून. मी का? मी आहेच रे. काय बोलतो? ओ नमस्कार गाईज, वी आर बॅक अगेन. आज पण आपण लवकर सुटलोय. 5:30 पण नाही झालेत, 5:22 झालेत. लवकर पॅकअप झालं आहे आणि लवकर पॅकअपची गरज आहे. तर विषय असा आहे की आपल्याला नाही, पण आपल्या ओमी भावाला गरज आहे आरामाची. कारण की तो सकाळी 7 वाजता आला आहे. मी आलो आहे 10:30 वाजता. 10:30 नाही, सकाळी 11:30 वाजता. कारण की मी पेपर व्ह्यूला गेलो होतो. आणि विषय काय भाई, तुला सांगितले मार्क्स? अरे हा सांगितलं. आपल्याला 40 पैकी 31 एका सब्जेक्टमध्ये 4 तासात अभ्यास करतो. मी उगाच फ्लेक्स मारत नाही. 4 घंटे वेले पडे की आपण पास होते. चलो चल के जाते. आज जल्दी भी छुटे. आणि अधूनमधून काही दिसलं यू नो मला कुछ अच्छा दिखा तो मैं खरीदूंगा. क्या नको रे? क्या मला घरी यायचं घरी. अरे किती वेळ लागते बघितलंस ना त्या दिवशी. 5 मिनिटात घेतला कवर. मला जाऊ द्या ना घरी.